2000 वर्ष एक समुदाय देशाविना जगला. देशाविना पूर्ण जगात भटकत राहिला. भाषा बदलली, राजे बदलले, राज्य बदलले. पण ते त्यांच्या स्मृती विसरले नाहीत. आणि ज्यानंतर त्यांना संधी मिळाली, त्यावेळेस त्यांनी आपल्या आठवणीसह आपला एक देश निर्माण केला. आपण सहजासहजी आपल्या आठवणी विसरत जातो. जसं की आपण बघायला गेलो, तर आपण विचार केला, की आपल्या आजोबाचं नाव काय? पूर्ण नाव काय? तर कदाचित सगळ्यांना पूर्ण नाव आठवणार नाही. काही जणांना आठवेल, तर त्या फक्त नाव आठवण्याचा मुद्दा नाहीये. इथे आपल्याला ते कशासाठी स्टँड घेत होते, ते काय विचार करत होते, ते कशाबद्दल काम करत होते, याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती नसते. तर आपण जे शिक्षण घेत आलोय आणि जे इतिहास आपण बघत आलो, तो इतिहास बघण्याचा दृष्टिकोन आपण जर बघितला, तर सिलेबसमध्ये आपण इतिहासाचा अभ्यास यासाठी केलेला, की फक्त बघायचा, अभ्यास करायचा, पाठ करायचा आणि परीक्षेनंतर विसरून जायचं. पण इतिहास आपल्याला कनेक्ट होत नाही. आपल्याला इतिहास कनेक्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या गावात जाण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या समाजात, आपल्याला आपल्या एरियात बघण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण बघतो, की इतिहास हा ज्यावेळेस आपल्याला कनेक्ट होत नाही, त्यावेळेस आपण इतिहासापासून दूर जातो. आपण असं म्हणत असतो, की नवी पिढी इतिहासापासून जरा दूर जात आहे. पण तसं होत नाही ते. कारण नवी पिढी जर इतिहासापासून दूर गेली असती, तर त्यांनी डिजिटल माध्यमामध्ये इतिहास कंझ्युम केला नसता. आज आपण बघायला गेलो, तर डिजिटल माध्यमामध्ये शॉर्ट्स कंझ्युम केले जातात किंवा पॉडकास्ट कंझ्युम केले जातात. सीरीज बिंज वॉच केली जाते. तर नवीन पिढी समजा इतिहास कंझ्युम करत नसती, तर आज हे डिजिटल इकॉनॉमीच उभी राहिली नसती. पण जर डिजिटल इकॉनॉमीमध्ये जर इतिहास कंझ्युम केला जातोय, तर कुठेतरी आपला इतिहास पोहोचवणं चुकतंय. इतिहास पोहोचवताना आपण कुठेतरी ज्या प्रकारात इतिहास व्यक्त करतोय, त्या प्रकारात इतिहास मांडतोय, की नवीन पिढी कनेक्ट होत नाही आणि ती त्यामुळे दुरावल्या जातोय. तसं आता एक मी माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं झालं, तर इतिहास हे आपल्याला एक डिसिजन मेकिंगची ट्रेनिंग आहे. इतिहास आपल्याला एक नॉस्टॅल्जिया नाहीये, ते डिसिजन मेकिंगची ट्रेनिंग आहे. आता मी एका छोट्या गावातून आलो. माझे आजोबा काही असे फ्रीडम फायटर नव्हते किंवा कुठल्या पुस्तकात त्यांचं नाव नव्हतं. पण मी त्यांना लहानपणापासून बघत आलो, की ते कुठलेतरी प्रत्येक समुदाय किंवा आपला एरिया कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते. कुठल्या सहकाराचा निर्णय असो, कुठला काही शेतीचा निर्णय असो, ते सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं बघत होते. आता हे आपल्याला एकत्र ठेवण्याच्या गोष्टी आपल्याला कुठल्या पुस्तकात किंवा कुठल्या सिलेबसमध्ये शिकायला मिळत नाही किंवा कुठल्या परीक्षेसाठी आपल्याला अभ्यासाची गरज पडत नाही. पण ज्यावेळेस आपण या गोष्टी आपल्या घरातून शिकतो, त्या आपल्याला इम्पॅक्ट करत असतात. कारण जसं सांगितलं, की ज्यू समुदाय जसा एकत्र आल्याच्या नंतर आपण आज त्यांना ज्यू समुदायांना ओळखतोय, कारण त्यांनी त्यांच्या आठवणी कायम ठेवल्या. तसंच आज ज्यावेळेस आपण आपल्या घरातून इतिहास बघतो, त्यावेळेस आपण आपल्या आठवणी कायम ठेवत नाही आणि त्यामुळेच काय होतं, ज्यावेळेस मग कोणी पाटील आडनावाचा इतिहास सांगितला किंवा देशमुख आडनावाचा इतिहास सांगितला, मग अशा वेळेस त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज आणि मिलियनमध्ये शेअर्स मिळतात. कारण प्रत्येकाला आपली स्टोरी, आपली मूळ कनेक्ट करतात. पण ते मांडला जात नाही. तसं आता बघायचं गेलं तर इतिहास हा डिसिजन मेकिंगची ट्रेनिंग असते आणि आपण जर इतिहासाला कनेक्ट राहिलो, तर आपण डिसिजन घेत असतो आणि डिसिजन कसे घ्यायचे हे आपल्याला कळत असतं. जसं बघायचं गेलं, की महाराष्ट्रातून आपण बघितलं, तर महाराष्ट्रात आपल्याला सहकार खूप मजबूत दिसतं. पण ते सहकार महाराष्ट्रात मजबूत कसं झालं? तर ज्यावेळेस गावांमध्ये काही प्रॉब्लेम व्हायचे, जसे की आता गावांमध्ये एखादी एक तंटा झालाय किंवा गावांमध्ये कुठलीही काही आपत्ती आली, तर त्यावेळेस गावातले सगळे लोकं एकत्र यायचे. कोणी हमी द्यायचे, कोणी एकमेकाला मदत करायसाठी धान्य द्यायचे, कोणी निर्णय घ्यायचे, कोणी ठरवायचे, की पुढच्या वेळेस आपण काय करायला पाहिजे. आणि या सगळ्या ह्याच्यातून एक सोबत येऊन कुठलाही निर्णय घेणे किंवा सोबत येऊन कुठल्याही परिस्थितीवर मात करणे, हे जे आलं ते आज आपल्याला सहकार्याच्या रूपात पुढे गेलेलं दिसतं. तसंच आपण ज्यावेळेस आपण दक्षिण भारतात जातो. दक्षिण भारतात गेल्याच्या नंतर आपण बघतो, की दक्षिण भारतात शिक्षण संस्था खूप मजबूत आहे. तर त्या शिक्षण संस्था मजबूत आज नाही झालेल्या आहेत. त्या शिक्षण संस्था मजबूत होण्याचा एक इतिहास आहे. ज्यावेळेस सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या इथे येतात, त्यावेळेस सर्वपल्ली राधाकृष्णन सांगतात, की "एज्युकेशन इज नॉट अ फिलिंग ऑफ वेसल, इज अ लाइटिंग ऑफ फायर." आणि जी संस्कृती एज्युकेशनला एक फायर समजतं, ती संस्कृती कधीही पुढे जाऊन आयुष्यात निर्णय घेण्याला किंवा आयुष्य ठरवायला चुकत नाही. आपण असंच बघायला गेलो तर ज्यावेळेस आपण गुजरातमध्ये बघतो. गुजरातमध्ये आज आपल्याला व्यवसाय भरपूर प्रमाणात होताना दिसतं. पण ज्यावेळेस हे व्यवसाय होतो, तर तो आजचा नाहीये. व्यवसाय म्हणजे त्या संस्कृतीतून आलेली एक त्या संस्कृतीतून आलाय, की आपण रिस्क कशी घेतली पाहिजे.
कुठल्याही फेल्युअरला कसं सामोरं गेलो पाहिजे, हे त्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्या संस्कृतीमध्ये त्या गोष्टी जोपासत गेल्या. त्यामुळे आज आपल्याला गुजरातमध्ये व्यवसाय मोठा झालेला दिसतो किंवा आपण पंजाबमध्ये गेलो तर पंजाबमध्ये धैर्य खूप दिसतं. पंजाबमध्ये एंटरप्रेन्योर दिसतात किंवा बाहेर जाण्याची सुरुवात कुणी कुठे झाली असेल तर पंजाबमध्ये झाली असेल. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची जर वेळ आली असेल, मिलिटरीमध्ये पण बघितलं जातं ना, पंजाब रेजिमेंट दिसते. हे पंजाबच्या कल्चरमध्ये कसं आलं? कारण पंजाब आधीपासून बॉर्डरवर होता. पंजाब कुठल्याही सामान्याला, कुठल्याही संकटाला सामोरं जाताना तो पुढे होता. त्यामुळे त्यांच्या इथे आधीपासून ते रुजत गेलंय, की आपण कुठल्याही सामन्याला पुढे जायचं, एकत्र जायचंय. त्यामुळे पंजाबमध्ये आपल्याला एंटरप्रेन्योरशिप पण बऱ्याच प्रमाणात दिसते. किंवा आपण इकडे नॉर्थ ईस्टला गेलो तर मेघालय. मेघालय बघायला गेलं किंवा नॉर्थ ईस्टच्या सगळ्या काही स्टेट ते बघायला गेलं तर आपण ते त्यांच्या कल्चरमध्ये त्या जे काही संस्कृती आहे आणि जे काही जंगल किंवा जे काही नैसर्गिक आपले साधन संपत्ती आहे, त्यांना ते पूजा करतात, त्यांना ते मानतात. त्यांच्यासाठी जंगल किंवा पाणी किंवा नदी किंवा ओढा हे साधन सामुग्री नाहीये. त्यांच्यासाठी दैवत आहे. तेच बघायला आलं. त्यामुळे जाऊन आता आपल्याला दिलं तर एन्व्हायर्नमेंटलसाठी काही एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला त्यांच्याकडे दिसतो. तर हे सांगायचा उद्देश असा, की आपण जर बघायला गेलो तर डिसिजन मेकिंग आणि डिसिजन मेकिंगची ट्रेनिंग हे आपल्याला संस्कृतीतून पास ऑन होत असते. आणि ज्यावेळेस आपण संस्कृतीला डिसिजन मेकिंगची ट्रेनिंगमध्ये आपण ट्रेन होऊन ज्यावेळेस भविष्य ठरवतो, त्यावेळेस ती संस्कृती कुठेही फेल होत नाही. त्यावेळेस ती संस्कृती कुठेही भविष्याची दिशा चुकवत नाही. आता हे आपल्या फक्त भारताचं उदाहरण म्हणून नाही झालंय. आपण जर बघायला गेलो, तर ग्लोबल पण आपल्याला अशी बरीच उदाहरणं बघायला मिळतात. स्वीडनमध्ये 1970च्या दशकात एक मूव्हमेंट खूप पीकवर होती. डिग वेअर यू स्टँड. तर डिग वेअर यू स्टँड ही मूव्हमेंट कशासाठी होती, की त्यांचं असं होतं, की इतिहास शोधायला तुम्हाला राजधानीत जायची गरज नाही. इतिहास शोधायला तुम्हाला राजे महाराण्यांच्या कहाण्या ऐकायची गरज नाही आहे. तुम्ही जिथे आहात तिथे खोदा. म्हणजे डिग वेअर यू स्टँड. त्यांनी त्या मूव्हमेंट मार्फत त्यांनी राजा-राण्यांचा इतिहास सोडला. त्यांनी इतिहास सोडला म्हणजे त्यांनी राजा-राण्यांच्या इतिहासाच्या व्यतिरिक्त इतिहास शोधायचा प्रयत्न केला. त्यांनी युद्धांच्या इतिहासाच्या व्यतिरिक्त इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आपल्याला तिथे जाऊन पुढे माहीत पडतोय, की कामगारांनी त्यांचा इतिहास लिहिला. शेतकऱ्यांनी त्यांचा इतिहास लिहिला. कारखान्याचा इतिहास लिहिला गेला. आणि अशा प्रकारात त्यांनी सगळा इतिहास समजून घेऊन ती सोसायटी पुढे गेली. आज एक सोशल वेलफेअरचं एक आयडियल उदाहरण म्हणून आपण स्वीडनकडे बघत असतो किंवा आपल्याला बघायचं झालं तर यूकेमध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर यूकेमध्ये रिजनल हिस्ट्रीचा अभ्यास करणं हा त्यांच्या कल्चरचा पार्ट आहे. त्यांनी इम्पेरियल हिस्ट्री सोडून दिली नाहीये. त्यांनी इम्पेरियल हिस्ट्री सोबत रिजनल हिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा, तो एक पॅटर्न सेट केलेला आणि तो त्यांनी आत्मसात केलाय. तिथे गावांचा अभ्यास केला जातो. इंडस्ट्रियलायझेशनच्या नंतर शहरीकरणावरती काय परिणाम झाला याचा अभ्यास केला जातो किंवा आपण जपान जर बघायला गेलं तर जपानमध्ये बरेचसे युद्ध झाले, भूकंप झाले, पण त्यानंतरही त्यांनी रिजनल ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करून जपान डेव्हलप झाला. त्यांनी त्यांचे जे उद्योग समूह आहेत किंवा त्यांचे जे काही हातमाग आहे किंवा त्यांचे आर्टिस्ट आहे, यांना त्यांनी एक जुने किंवा मागासलेले म्हणून त्यांनी सोडून नाही दिलं. त्यांनी ते आत्मसात केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जो विकास केला, तो आज सगळ्या जगासाठी एक उदाहरण म्हणून आहे. ज्यावेळेस आपण इतिहास ॲज अ डिसिजन मेकिंग आणि ट्रेनिंग म्हणून बघत असतो, त्यावेळेस आपण एक भविष्य कसं डेव्हलप करायचं, याच्याकडे मार्गक्रमण करत असतो. आज इतिहास डिजिटल माध्यमावरती कन्झ्युम केला जातो. आज आपण जर बघायला गेलं, तर 850 मिलियन पेक्षा जास्त लोकं सोशल मीडियावरती आहे. त्यापैकी 491 प्लस काही लोकं डेली YouTube कन्झ्युम करत असतात. दर दिवसा 2.5 तासापेक्षा जास्त लोकं सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असतात. जर समजा आपण तिथे इतिहास नसला, तर तिथे काही ना काही असणार आहे. म्हणजे पॉलिटिकल स्लोगन असतील किंवा सोशल मीडियाचे ट्रेंड असतील, ते असतील ते कन्झ्युम केलं जाईल. पण इतिहास नसेल. त्यामुळे ज्यावेळेस इतिहास नसतो किंवा इतिहास का समजून घ्यायचं हे आपल्या नव्या पिढीला कळत नसतं. तर त्यावेळेस ते कुठेतरी भरकटल्या जात असतात. मग एक बॉरोड आयडेंटिटी ते कॅरी करतात. म्हणजे वेब सीरीजमधनं असावं किंवा YouTubeच्या काही अशा सीरीज किंवा व्हिडिओजमधनं असावं, ज्या त्या रूट्समधनं आलेल्या नाहीयेत. त्या एक सेंट्रल हिस्ट्रीचा पार्ट आहे. त्यामुळे त्या रूट्सपर्यंत आले नाही, तर त्यांना डिसिजन मेकिंग कळत नाही, की आपले रूट्स काय आहेत? आपण कुठून येतो? आपण कुठनं बिलॉन्ग करतो? तर त्यामुळे आता ज्यावेळेस आपण इतिहास बघायला जातो, तर इतिहास सोशल याच्यावरती किंवा डिजिटल माध्यमावरती तो कशा प्रकारात आला पाहिजे किंवा कशा प्रकारात तो गेला पाहिजे किंवा आपण पण बघताना ते कसं बघायला पाहिजे. त्याच्या काही गरजेच्या आपण एक सेग्रिगेशन आहे. कारण काय होतं, की इतिहास ज्यावेळेस आपण डिजिटल माध्यमावरती कन्झ्युम करतो, त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं, की
तो काही थोड्या चुकीच्या माध्यमातून चुकीच्या प्रकारात सांगितला जातो किंवा चुकीच्या माध्यमाने, चुकीच्या वेनी प्रेझेंट केला जातो. त्यावेळेस नाही का आपली पण एक जबाबदारी बनते, की तो इतिहास एक व्हेरिफाय करणे किंवा इतिहास एक समजून ते पुढे जाणे. ज्यावेळेस आपण आपल्या रूट्स, आपला इतिहास समजून घेतो, त्यावेळेस आपल्या भविष्याचे मार्ग एक स्ट्राँग होत जातात. आता एक जाता-जाता म्हणून एक सांगतो मी, की ज्यावेळेस आता आपण घरी जाऊ, त्यावेळेस फक्त आपल्या समाजाबद्दल किंवा आपण कुठनं येतो, आपले कुलदैवत किंवा आपण ज्या गावातून येतो, तिथले आपले रूट्स त्याच्याबद्दल माहिती घ्या. एक तरी गोष्ट अशी शोधा, की त्याच्याबद्दल तुम्हाला तुमच्या रूट्सबद्दल माहिती मिळेल. आता यानी काय होणार, यांनी फरक काही पडणार नाही. आपलं आयुष्य जसं चालू आहे तसंच चालू राहील. पण तुम्हाला तुमची आयडेंटिटी कळेल. तुम्हाला कळेल, की आपण कुठनं आलोय. तुम्हाला कळेल, की आपण का जे ठरवतो किंवा जे बोलतो किंवा जे आडनाव आपण लावतो किंवा जे कुलदैवत आपण बघतो, ते का आहे आपल्या इथे? ते आपण कुठनं आलोय? ते आपण जे विचार करतो किंवा आपण जे डिसिजन घेतो, ते का घेतोय? कसे घेतोय? याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. धन्यवाद.